सर्वप्रथम मी सर्वांचे या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वागत करतोय. आपल्याला माहिती आहे की या इलेक्शनचे जे काय म्हणतो आपण त्यांचे जे कोटेशन आहे ते चुनाव का पर्व आणि देश का गर्व हे नारा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 18वा जे लोकसभा इलेक्शन्स आहे म्हणजे जनरल इलेक्शन स्पर्धी 2024 ते आता आजपासून सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जे 17वा लोकसभा आहे ते जून 2024 मध्ये संपणार आहे आणि त्यांच्या पूर्वी आपल्याला हे निवडणूक करायची आहे. तो त्यासाठी आपली तयारी आजपासून सुरू झालेली आहे. तो बेसिकली आमच्या जे आहे यामध्ये 3 विषय आहेत जे मी सांगू इच्छितो. एक आहे की आपल्याला काय करायचे आहे, आमची काय तयारी आहे, आणि दुसरा आहे की प्रोसेस काय आहे, आणि तिसरा आहे की फायनली आपण काय अचीव्ह करणार आहे. ते 3 विषय आहेत. तर आपल्याला माहिती आहे की आपण म्हणजे आमचे काय ऑब्जेक्टिव्ह आहे. बेसिकली जिल्हा निवडणूक अधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसर हे जे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यांच्यासाठी सर्वप्रथम आमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे की ते फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट आणि पीसफुल व्हायलेन्स फ्री इलेक्शन्स कंडक्ट करणे हे पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आम्हाला कंडक्ट करायची आहे. त्यांच्या सर्वप्रथम आमचे ऑब्जेक्टिव्ह आहे. आता यामध्ये आणखी ऑब्जेक्टिव्ह आहेत. ते सब ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आहे की झिरो रिपोर्ट्स, ते सुद्धा आमच्या एक महत्वाच्या यामध्ये इश्यू आहे. आणि तिसरा आहे मशीन एरर्स नाही यायला पाहिजे. म्हणजे जे ईव्हीएम्स आहे, बीयू आहे, सीयू आहे, व्हीव्हीपॅट आहे, तो यामध्ये कुठल्याही प्रकारच्या इश्यू एरर्स काय येता कामा नये. तो त्यासाठी आमचे जे ट्रेनिंग आहे, हँड्स ऑन ट्रेनिंग आहे, हे सगळे आम्ही प्रॉपरली नियोजन केलेलं आहे. चौथा आहे की त्यामध्ये कोर्ट केसेस काही नाही यायला पाहिजे पुढे जाऊन. तो त्यासाठी सुद्धा आमचे जे सगळे ऍप्स आहे, सुविधा आहे, काय काय जे फॅसिलिटीज आम्ही पॉलिटिकल पार्टीज किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये जे आम्हाला करायची आहे कारवाई, ते सगळे यामध्ये या पॉइंटमध्ये कव्हर होते. त्यानंतर सीजर्स जे आहे म्हणजे काय आपण जप्ती करणार आहे त्या संदर्भात SP साहेब डिटेलमध्ये सांगतील. तो सीजर्सचे सुद्धा एक महत्वाचे आहे. आपण 2019 आपण बघितलं त्यावेळीपेक्षा यावेळी आमच्या हेच प्रयास आहे की मॅक्सिमम सीजर जे आहे म्हणजे जप्ती करायचे, ते कॅश असू द्या किंवा लिकर आहे किंवा ड्रग्स आहे, या सर्व विषयाची यामध्ये पॉइंट कव्हर होते. त्यानंतर एक महत्वाचा विषय आहे ते आहे की फेक न्यूजचा आपण कशा प्रकारे टॅकल करणार आहे. तो फेक न्यूज संदर्भात सुद्धा आपली डिटेल एक समिती बनवलेली आहे. तो ते समिती जे आहे या फेक न्यूज संदर्भात कारवाई करणार आहे. आणि फायनली 2 विषय आहेत. एक आहे की मनी पॉवर, मसिल पॉवर हे जे आहे ते आपण कर्ब करणार आहे आणि कशाही प्रकारच्या इंटिमिडेशन वोटर्सला नाही येता कामा नये त्यासाठी आपले प्रयास आहे. आणि फायनली एक विषय आहे की 2019 मध्ये आपण बघितलं की आपले वोटर पर्सेंटेज जे आहे पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी इन 2019 ते 61.99 होतं, 61.99 होतं. तो आमचा प्रयास आहे की यावर्षी कमीत कमी 5 ते 10% पर्यंत वाढ करून त्यांना प्रयास आहे की 75% प्लस द्यायला पाहिजे. पण आम्ही जे आहे यामध्ये जे फिशिंग कम्युनिटी आहे किंवा मायग्रेंट्स आहे, टेम्पररी मायग्रेंट्स जे आहे ते मुंबई इतर ठिकाणी जातात, यांना टार्गेट करून हे पोलिंग पर्सेंटेज जे आहे ते कशा वाढवू शकतो त्याच्या आमच्या यामध्ये प्रयत्न राहणार आहे. तो आता कोणाला आम्ही टार्गेट करतोय मेनली त्यामध्ये आपण बघितलं. एक आहे की यंग वोटर्स जे आहे ते फर्स्ट टाइम वोटर्स आहे त्यांना आम्ही टार्गेट करतोय. आणि त्यानंतर जे आहे 85+ वोटर्स आहे. नंबर 2 मध्ये 85+ वोटर्स आहे. आणि नंबर 3 मध्ये मी सांगितलेलं आहे की फिशिंग कम्युनिटी आहे आणि मायग्रेंट्स आहे जे मुंबई, गोवा इतर ठिकाणी गेलेले आहेत पण ते नागरिक इकडचे आहे, वोटर ID कार्ड्स इकडचे आहे त्यांचे. असं 3 कॅटेगरीज आम्ही केलेल्या आहे. बिकॉज या 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला वोटिंग डेच्या दिवशी ते टर्नआउट होणार की नाही ते महत्वाचा विषय आहे. बाकी जे आहे 22, बाकी जे 20, 29, 30, 39 सो अँड सो फोर्थ जे कॅटेगरीज आहे, रेंज आहे एज ग्रुपच्या, त्यामध्ये आम्ही स्वीप ऍक्टिव्हिटी मार्फत करणार आहे. आणि यांना स्पेशली आम्ही स्पेशल एम्फोसिस करून आम्ही यांना प्रोत्साहन करणार आहे की या वर्षी या निवडणूकमध्ये त्यांचे वोटिंग जे आहे ते सहभाग करायला पाहिजे. आता हे बॅकग्राऊंड आहे. आता मी जे सांगितलेलं आहे ते ब्रीफ बॅकग्राऊंड मी सांगितलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे आपण सर्व प्रेस कॉन्फरन्स आपण बघितलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या मी थोडं माहिती देतो. बिकॉज
46 रत्नागिरी सिंधुदुर्ग पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आपल्याकडे आहे आणि त्यांच्या मी रिटर्निंग ऑफिसर सुद्धा आहे. ओके, ते घोषित TCI ने घोषित केलेला रिटर्निंग ऑफिसर आहे. ओके, तर त्यामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की फेज 3 मध्ये आपला जिल्हा आहे आणि आजपासून जे आहे म्हणजे 16/3 रोजी 2024 पासून आपल्याला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये काही इम्पॉर्टंट जे डेट्स आहे मी तुम्हाला सांगतो. एक आहे की इश्यू ऑफ नोटिफिकेशन जे आहे ते 12/4/2024 रोजी होणार. म्हणजे नॉमिनेशनची प्रक्रिया जी आहे ते या डेट पासून आपल्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर लास्ट डे ऑफ फिलिंग नॉमिनेशन म्हणजे शेवटच्या दिवस जे आहे नॉमिनेशन भरायच्या ते 19/4/2024 आहे. त्यानंतर स्क्रुटिनी एक महत्वाचा घटक आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये. 19 स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन जे आहे ते 20/4 म्हणजे नेक्स्ट डे जे आहे 20/4/2024 रोजी आहे. आणि विड्रॉल जे आहे कोणी स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन 20/4 आहे आणि लास्ट डे ऑफ विड्रॉल जे आहे कोणाला पार पडायचे आहे प्रक्रियेपासून मागे घ्यायचे आहे तर ते आहे 22/4/2024 आहे. ओके, तो हे महत्वाचे आहे. आता यामध्ये या पूर्ण प्रक्रियामध्ये 3 डेट्स खूप महत्वाचे आहेत. ते आहे की इश्यू ऑफ नोटिफिकेशन कधी आहे ते 12 एप्रिल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि पोलिंग डेट जे आहे ते 7 मे 2024 रोजी आहे. ते नंबर 2 इम्पॉर्टंट डेट आहे. आणि तिसरा जे आहे ते पूर्ण देशासाठी आहे, आपण सर्वांना माहिती आहे. ते काउंटिंग ऑफ वोट जे आहे ते 4 जूनला ते होणार आहे. ओके, तो हे पूर्ण प्रक्रिया आहे. आता या प्रक्रियामध्ये असा इन्स्ट्रक्शन्स आहे की 16 मार्च पासून 6 जून पर्यंत कंप्लीट प्रक्रिया करायची आहे. ओके, तो इश्यू ऑफ नोटिफिकेशन 12 एप्रिल आहे. डेट ऑफ पोल जे आहे ते 5 मे आहे आणि काउंटिंग ऑफ वोट जे आहे ते जून 4 2024 आहे. तो हे आपला शेड्यूल आहे. तो या शेड्यूल प्रमाणे आम्ही जातोय. नाही 7 मे पोलिंग आहे आणि काउंटिंग ऑफ वोट जे आहे ते 4 जून आहे 2024 आहे. आता आपले प्रेस कॉन्फरन्सच्या पूर्वी आमचे जवळपास 45 मिनिट्स सर्व जिल्ह्याचे जे नोडल अधिकारी आहेत त्यांच्यासोबत डिटेलमध्ये बैठक झालेली आहे आणि मला सांगण्यामध्ये आनंद होतोय की आपण जवळपास नियरली 40 कमिटीज आपण या कामासाठी आपण बनवलेले आहेत. तो मी प्रत्येक जे डिटेल्स आहे मी आपल्याला माहिती देतो. मला वाटते मला आणखी एक 20-25 मिनिट लागतील. त्यानंतर आपले काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता. तो मी पहिला जे आहे ते मी आपले रत्नागिरी जिल्ह्याचं सांगतो बिकॉज मी जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्ह्याचे आहे आणि रिटर्निंग ऑफिसर जे आहे ते दोन्ही जिल्हे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीचे आहे. तर पहिले आपल्याकडे जे आहे लेटेस्ट जे फायनल इलेक्टरल रोल जे आहे म्हणजे जे यादी असतो वोटर यादी त्यामध्ये आपण बघितलं 48.3% हे पुरुष वोटर्स आहेत. ओके, आणि महिलांच्या जे आहे ते 51.7% आहे आणि टोटल वोटर जे आहे ते 12,97,824 आहे. ओके, तो 12,97,824 पैकी 6,27,908 48.3% मेल आहे आणि आपले टोटल वोटर्स जे आहे जे आम्ही तो टोटल वोटर्स आहे 12,97,824 आणि यापैकी मेल वोटर्स जे आहे पुरुष वोटर्स जे आहे ते 6,27,908 आहे जे 48.3% आहेत आणि बाकी जे आहे वोटर्स ते 51.7% जे आहे ते महिला आहे ते 6,69,905 आहे आणि आता थर्ड जेंडर सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ते 11 आहे. ओके, 11 थर्ड जेंडरचे आहे. हे पहिला इम्पॉर्टंट आकडे जे आहे तुमच्या समोर ठेवलेले. दुसरं जे महत्वाचे आहे मी ऑलरेडी स्वीप ऍक्टिव्हिटीमध्ये मी सांगितलं की कोणावर आम्ही फोकस करायचं ते आहे 18 ते 19 मध्ये जे न्यूली जॉईंड वोटर्स आहे यंग वोटर्स जे आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये 12,956 आहे 12,956 आहे आणि यापैकी 6,972 जे आहे ते पुरुष मेल वोटर्स आहे आणि फिमेल वोटर्स जे आहे ते 5,984 आहे. इथे काही थर्ड जेंडर काही नाही. पहिले वेळ आले बिकॉज 18-19 एज मध्ये आहे जे आता फर्स्ट टाइम पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी इलेक्शन्स मध्ये ते सहभाग होतोय.
तो 1% आहे. आपले टोटल वोटर पैकी ते 1% ऑफ वोटर्स या कॅटेगरीमध्ये आहे. आता दुसरा जे आहे ते पीडब्ल्यूडी वोटर्स आहे, जे ज्यांना काही प्रकारचे डिसेबिलिटी आहे. असं आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल आहे पीडब्ल्यूडी अपंग वोटर्स, ते त्यांचे आहे 5,679 आहे. ओके. आणि यामध्ये पुरुष जे आहे ते 3,760 आहे आणि महिला जी आहे ते 1,919 आहे. इथे थर्ड जेंडर नाही आहे. परत सांगा. 3,000 टोटल पीडब्ल्यूडी वोटर्स आहे 5,679 आणि पुरुष आहे 3,760 आणि महिला आहे 1,919 आहे. थर्ड जेंडर काही नाही आहे. 12,97,000 हे पूर्ण जिल्ह्याचं सांगते ना? पूर्ण जिल्ह्याच्या नाही, मी ते सेपरेटली सांगणार. मी पहिले ऍज ए जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सांगतो, त्यानंतर मी ऍज अ रिटर्निंग ऑफिसरच्या सुद्धा ते सुद्धा आपल्याला सांगणार आहे. बिकॉज दापोली आणि गुहागरचे सुद्धा माझ्याकडेच आहे. पोलिंग सगळे डिस्पॅच पर्यंत माझं तो त्या असा विषय. आता 85+ जे आहे, पूर्वी 80+ होता. आता त्यांनी सांगितलं की 85+ तुम्ही काउंट करा, जेणेकरून त्यांना घर सुविधा दिलेली आहे ना, पोस्टल बॅलेट सुविधा त्यांना दिलेली आहे. तो इथे आपण बघितलं टोटल जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये 1.6% असे आहे जे 85+ आहे आणि 21,553 वोटर्स आहेत. ओके. तो यापैकी पुरुष जे आहे ते 7,609 आहे आणि महिला जी आहे ते 13,933 आहे. ओके. तो 85+ आहे. आता मी जे पोर्टल्स आहे, जे ऍप्लिकेशन्स आहे ते सांगतो, पण त्याच्यापूर्वी सिटीजनसाठी म्हणजे वोटरसाठी काय बघायला पाहिजे, त्याच्यासाठी वोटर सर्व्हिस पोर्टल एक आहे. मतदार नाव नोंदणीच्या सुविधा कुठे कुठे आहेत तिथे शोधू शकतात. वोटर हेल्पलाईन ऍप आहे, तिथे तुम्ही तुमच्या आहे की नाही सर्वांचे जे जे वोटर्स आहे आपल्या जिल्ह्याचे ते बघू शकतात. वोटर पोर्टल सुद्धा आहे, तिथे सुद्धा ते बघू शकतात. आता आपल्या जिल्ह्याचे मतदान केंद्राचे मी आकडे देतोय. आपल्याकडे 263 दापोली पासून 267 राजापूर पर्यंत 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये 263 मध्ये 371 पोलिंग स्टेशन्स आहेत. ओके. याचे आम्ही प्रेस नोट मध्ये तालुका निहाय देणार आहे. दुसरा आहे 264 264 गुहागर मतदारसंघ मध्ये 322 आहे पोलिंग स्टेशन. 265 मध्ये चिपळूण मध्ये 336 आहेत. 267 रत्नागिरी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 345 आहे आणि लेटेस्ट आम्ही 2 ऑक्झिलरी पोलिंग स्टेशन आम्ही जोडलेले आहे. ऑक्झिलरी म्हणजे जिथे आता 1500+ झालेले आहे त्यांना तिथेच त्याच पोलिंग स्टेशनचे /A/B असा नंबर देऊन त्याच प्रिमाइसच्या जवळ आम्ही हे करणार आहे. तो इथे 345+2 ते रत्नागिरी शहरामध्येच आहे हे जे ऑक्झिलरी आहे ते. आणि फायनली 267 जे आहे राजापूर, इथे 341 पोलिंग स्टेशन्स आहेत. ओके. तो टोटल आपल्या जिल्ह्याचे पोलिंग स्टेशन मतदान केंद्र जे आहे मतदान केंद्र ते 1,715 आहे आणि 2 ऑक्झिलरी पोलिंग स्टेशन्स आहेत आपल्या जिल्ह्याचे. आता आपले ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे जे आहे यांच्या FLC जे आहे ते ऑलरेडी आपण कम्प्लीट केला आहे. FLC म्हणजे फर्स्ट लेवल चेक जे आहे ते बरोबर वोट होतो की नाही, मशीन बरोबर आहे की नाही, ते सगळे आपण आपल्याला सुद्धा इन्व्हाइट केला होता. सगळे पॉलिटिकल पार्टीजना सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यांची संपूर्ण माहिती जी आहे आम्ही ECI ला सुद्धा पाठवलेलं आहे एव्हरीडे. तर यांचे आपण जे FLC ऍक्टिव्हिटी आहे ते 25 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 पर्यंत केलेले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. ते गोडाऊन आपल्याला माहिती आहे MIDC मध्ये आहे. इथे आपल्याकडे जे आहे टोटल FLC ओके EVM जे आहे BU जे आहे ते 4,304 आहे. कंट्रोल युनिट जे आहे ते 2,627 आहे आणि व्हीव्हीपॅट जे आहे ते 2,748 आहे. ओके. आता मी काही मीटिंगचे महत्वाच्या मीटिंग्स आहे आणि समिती आहे ते मी आपल्याला माहिती देतो, पण त्यांच्या तिथे जायच्या पूर्वी मी पूर्ण पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी सुद्धा माहिती देतो. आता आपल्या जिल्ह्याचे आपण बघितलं जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट साठी इम्पॉर्टंट आहे ते आहे की आजपासून जे आमचे फ्लाइंग स्क्वॉड सुरू होणार आहे
ते आहे आपल्या जिल्ह्यामध्ये 50 आहे. ठीक आहे, फ्लाइंग स्पॉट्स आहे, हे आजपासूनच सुरू होणार आहे. आता यामध्ये दापोली म्हणजे 263 दापोलीमध्ये 9 आहे, 264 गुहागरमध्ये 9 आहे, 265 चिपळूणमध्ये 12 आहे, 267 रत्नागिरीमध्ये 11 आहे आणि 266 रत्नागिरीमध्ये 11 आहे, 267 राजापूरमध्ये 9 आहे, टोटल 50 आहे. सिमिलरली आपले SST टीम जे आहे ते 75 आहे, दापोलीमध्ये 21 आहे. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम जे तिथेच बसणार आहे आपला, हा जे आपले ऍक्च्युअल फेज 3 मध्ये प्रोसिजर सुरू होणार ते तिथेच बसणार आहे. 3 शिफ्ट मध्ये आपण अधिकारी देतोय. तो तिथे एक अधिकारी, 2 पोलीस कर्मचारी, 24 तास 3 शिफ्ट मध्ये, एक व्हिडिओग्राफर, चेकपोस्ट वरील CCTV कॅमेरा, हे सगळे तिथे राहणार आहे. तो असे 75 आहे. दापोलीमध्ये 21 आहे, गुहागरमध्ये 9 आहे, चिपळूणमध्ये 18 आहे, रत्नागिरीमध्ये 12 आणि राजापूरमध्ये 15 आहे. आणि आपण या व्यतिरिक्त व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम सुद्धा आपण बनवलेला आहे, ते 37 आहे. तो दापोलीमध्ये 9 आहे, गुहागर 6 आहे, चिपळूण 12 आहे, दापोलीमध्ये 9 आहे, गुहागरमध्ये 6 आहे, चिपळूणमध्ये 12 आहे, रत्नागिरीमध्ये 4 आहे, राजापूरमध्ये 6 आहे, टोटल 37 आहे, 37 आहे. आणि व्हिडिओ व्ह्यूइंग टीम सुद्धा आहे, ते एक प्रत्येक AC मध्ये आहे, हे 5 आहे. आता या व्यतिरिक्त जे महत्वाचे आहे ते सेक्टर ऑफिसर्सचे आहे, बिकॉज सेक्टर ऑफिसर्सचे काम आहे की कुठले काय प्रकारचा इश्यू झाला नाही तर त्यांच्याकडे 10 ते 12 पोलिंग स्टेशन असणार त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये. तो इथे आमचे एक अधिकारी आणि पोलीसचे एक अधिकारी असा आम्ही टीम बनवून दिलेला आहे. तो आपल्या जिल्ह्यामध्ये 1715 मतदान केंद्रासाठी 238 आपण हे सेक्टर ऑफिसर्सची नेमणूक केलेली आहे आणि रिझर्व्ह जे आहे ते 23 आहे, 23 आहे. तर टोटल सेक्टर ऑफिसर जे आहे ते 261 आहे. आणि यांच्या ऑलरेडी प्रशिक्षण, डिटेल्ड प्रशिक्षण आम्ही दापोली, गुहागर, चिपळूण मतदारसंघासाठी 5 फरवरी रोजी चिपळूण MIDC मध्ये आम्ही पूर्ण 2-3 तासाच्या बैठक घेतला होता. आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीसाठी 6 फरवरी रोजी राजापूर मध्ये आम्ही घेतला होता, जिथे त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मी, तिकडचे SP, आपले SP साहेब, सगळे अधिकारी इथे उपस्थित होते, इन्क्लुडिंग ऑल सेक्टर ऑफिसर्स. ठीक आहे. आणि एक महत्वाच्या इथेच मी सांगतो की मागच्या संडे म्हणजे 10 मार्च रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्हाधिकारी, मी आणि किशोर तावडेजी आणि तिकडचे सौरभ अगरवाल, इकडचे SP साहेब आणि सर्व नोडल अधिकारी यांच्या सुद्धा कंप्लीट ओव्हरव्ह्यू, इलेक्शन्सचा ओव्हरव्ह्यू, इलेक्शन्सची तयारी, या मीटिंग आम्ही मागच्या संडे म्हणजे 10 मार्च रोजी आम्ही इथे घेतलेला आहे आणि VC द्वारे डेली ते सुरू आहे. हे सुद्धा एक महत्वाचा विषय. आता पोलीस चेकपोस्ट जे आहे, मी ते माहिती काही वाचणार नाही आहे, बट मी आपल्याला ते पोलीस चेकपोस्ट तुम्हाला माहिती देतोय थ्रू प्रेस नोट सेपरेटली. आता एक महत्वाचे आहे ते आहे की टोटल स्टाफ किती लागणार आहे. तो आपण जे आहे रिक्विशन केलेले आहे 14,797 टोटल आपले स्टाफ आहे. आणि नॉर्म आहे की आपल्याला कमीत कमी 135% आपल्याला दाखवायला पाहिजे, पण आपण त्यापेक्षा आपण जास्त एम्प्लॉईजची डेटा दिलेली आहे ECI यांना. तर यामध्ये पुरुष स्टाफ जे आहे ते 10,024 आहे आणि महिला स्टाफ जे आहे ते 4,773 आहे. इतकी स्टाफ आपण केलेले आहे. आणि यामध्ये रिझर्व्ह जे आहे, रिझर्व्ह आपण कन्सिडर करतो. आता एक मत सीट यामध्ये 2 आहे. एक आहे की प्रिसाइडिंग ऑफिसर प्लस 3 पोलिंग अधिकारी आणि एक दुसरा कॅटेगरी आहे ते पडदा नशीन असं ते सेपरेट हे आहे. तिथे आम्ही एक एक्स्ट्रा लेडी यांना देतोय ऍज ए पोलिंग ऑफिसर. तो हे 3+1 असं आम्ही टीम करणार आहे. पोलीसच्या SP साहेब सेपरेटली सांगतील. आता हे आपल्या जिल्ह्याचे आहे. मी थोडा फास्ट करतो. आता आपले पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीचे मी डेटा देतो. मी जस्ट आकडे सांगतो, यू कॅन. आता आपले ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे, फायनल रोल जे आहे पूर्ण पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीसाठी ते आहे 14,38,471 आहे.
आणि इथे सुद्धा महिलांची जे संख्या आहे वोटर संख्या ते 51% आहे, पुरुषांची जे आहे ते 49% आहे. ठीक आहे. आणि इथे सुद्धा 18 ते 19 वोटर्स जे आहे ते 1% आहे. ते 13,763 इतकी 18 ते 19 मध्ये आहे. हे पूर्ण पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीचे सांगतो, जे आपले 3 एसीस आहे आणि तिकडचे 3 एसीस आहे. ओके. हा. तर यामध्ये 18 ते 19 मध्ये टोटल 14,38,471. तर त्यामध्ये पुरुषांचे जे आहे ते 7,08,487 7,08,487 आणि महिलाच्या जे आहे ते 7,29,973. ओके. ते 51 आणि 49% असं आहे. आता इथे सुद्धा पीडब्ल्यूडी वोटर्स जे आहे ते 11,261 आहे. ते 0.7% आपले वोटर्स संख्येपैकी आहे. ओके. आणि टोटल पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या 85+ जे वोटर्स आहेत ते 26,426 आहे. ठीक आहे. 1.83% आपले 85+ वोटर्स आहे. आणि यापैकी पुरुष जे आहे ते 9,969 आहे आणि महिला जे आहे ते 16,446 आहे. ओके. 100+ किती? 100+ चा मी डेटा देतो, पीपीटी दोन आहे. चेक करा. 110 नाही, आहे. 110. 100+ सर ऍक्च्युली याची प्रिंट जर आम्हाला ते देणार, PDF पाठवणार आहे, देणार. तुम्हाला सर्व माहिती देतो, बिकॉज ते आकडे प्रॉपरली एसी निहाय तहसील निहाय आम्ही देतोय. आता एक महत्वाचं परत मी रिपीट करतो, ते आहे आता मी आपल्या जिल्ह्याचं सांगितलं. आता पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 1,942 पोलिंग स्टेशन्स आहे. ओके. तो यामध्ये मी परत रिपीट करतो, चिपळूण मध्ये 336 आहे, रत्नागिरीमध्ये 345+2 आहे ऑक्सिलरी, राजापूरमध्ये 341 आहे जे मी सांगितलेलं आहे ऑलरेडी. कणकवलीमध्ये जे 268, कणकवलीमध्ये 332 आहे पोलिंग स्टेशन. 269 कुडाळमध्ये 278 आहे आणि 270 सावंतवाडीमध्ये 308 पोलिंग स्टेशन्स आहे. तो टोटल आपले जे आपला कॉन्स्टिट्युएन्सी पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये पोलिंग स्टेशन जे आहे ते 1,942 पोलिंग स्टेशन आपल्याकडे आहे. आणि इथे मेशिन्सची संख्या जी आहे ते BU जे आहे ते 4,149 आहे. CU जे आहे कंट्रोल युनिट ते 2,472 आहे आणि VVPAT जे आहे ते 2,593 आहे. ओके. तो हे सुद्धा 125% आणि 135% जे रिझर्व आहे त्या अनुषंगाने हे आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. तो आता परत मी रिपीट करतो. आता टोटल आपल्याकडे जे आहे फ्लाइंग स्क्वॅड आपल्याकडे आपल्याकडे 12, 11 आणि 9 म्हणजे 32 आपल्याकडे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे. आणि तिकडचे 3 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 16 आहे. ओके. इकडचे मी ऑलरेडी दिलेले आहे, मी सिंधूरचे सांगतो. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम जी आहे कणकवलीमध्ये 5 आहे, कुडाळमध्ये 4 आहे, सावंतवाडीमध्ये 9 आहे, टोटल 18 आहे. व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम जी आहे कणकवलीमध्ये 3 आहे, कुडाळमध्ये 6 आहे, सावंतवाडीमध्ये 8 आहे, टोटल 17 आहे. ओके. आणि व्हिडिओ व्ह्यूइंग टीम जी आहे इथे 2, 1, 2 असं 5 त्यांनी दिले. आपण टोटल सेक्टर ऑफिसर्स बघितलं तर सेक्टर ऑफिसर्सच्या सुद्धा ऑलरेडी मी सांगितलेलं आहे आपल्याकडे किती आहे, परत मी ते रिपीट करत नाही. या व्यतिरिक्त मी 1-2 विषय आणखी सांगतो आणि त्यानंतर मी माझी SP साहेबांना करतो. आता आपल्याकडे जे काही इम्पॉर्टंट मुद्दे मला सांगायचे आहे. एक आहे की जे आम्ही नोडल अधिकारी बनवलेले आहे त्यामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे जे मुख्य कोण आहे तो यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री कीर्तिकिरण पूजर हे त्यांचे नोडलचे प्रमुख आहेत. आणि त्यांच्या सोबत सेकंड जे आहे ते शंकर बर्गे आहे अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी, हे दोन्ही आहे. तो ऑलरेडी त्याचे मीटिंग्स आणि MCC मध्ये काय करायचे आहे, जसा इमिडिएट ऍक्शन जे घ्यायला पाहिजे ते आहे आपल्याला पोस्टल बॅनर्स काढणे. ऑफिसेस मध्ये आपण बघितलं असेल खाली सुद्धा स्टेज ते जे आहे ते आपल्याला ऑफिस प्रिमाइस मध्ये 24 तासांमध्ये काढायला पाहिजे. पब्लिक प्लेसेस मध्ये 48 तासांमध्ये सगळे क्लिअर करायला पाहिजे.
प्रायव्हेट प्रिमायसेसमध्ये असं काय पॉलिटिकल फोटोज असं काय असेल ते 72 आवर्समध्ये क्लिअर करायला पाहिजे. हे सगळे जे आहे MCC व्हायोलेशन मध्ये ते येणार आहे. आणि दुसरा जे आहे ते विकासात्मक कामांच्या ते टेंडरच्या वर्क ऑर्डरच्या हे सगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहे ते सुद्धा MCC यामध्ये बघणार आहे. आणि तिसरा गाडी जे आहे त्याचे कॉन्फिस्केशन आणि कम्प्लीट कंट्रोल, बिकॉज सर्व अधिकारी आता भारत निवडणूक आयोगचे डेप्युटेशनवर आहे. सो वी शुड कन्सिडर लाईक दॅट, है ना. तो त्या अनुषंगाने मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे सगळे जे आदेश आणि मीटिंग्स जे आहेत ते यांचे मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ॲडिशनल कलेक्टर मार्फत होतं. दुसरा जे स्वीप आहे मी सांगितलेलं आहे की स्वीपमध्ये आम्ही असं नियोजन केलेलं आहे की प्रत्येक आठवड्यात मी SP साहेब आणि CEO आम्ही एक AC व्हिजिट करणार आहे, तिथे थांबणार आहे आणि तिथे स्वीप ऍक्टिव्हिटी अंतर्गत तिकडचे मच्छीमार सोसायटीज असू द्या किंवा तिकडचे जे वोटर्स आहे, यंग वोटर्स आहे, यांच्यासोबत आम्ही संवाद आणि स्वीप ऍक्टिव्हिटी अंतर्गत आपला मागच्या वर्षीच्या जे 62% आहे ते आता 75 पर्यंत कशा घेऊन जायच्या त्यासाठी आमच्या स्वीपमध्ये पूर्ण प्रयत्न आहे. तो इथे जे आहे RDC यांचे प्रमुख आहेत चंद्रकांत सूर्यवंशी जी आहे आणि डेप्युटी CEO श्री राहुल देसाई जी इथे दुसरे आहे आणि तुषार बाबर जे आहे ते अर्बन एरियासाठी ते आहे. बाकी कमिटीजच्या आम्ही इंटरनल हे सगळे केलेलं आहे. एक विषय इथे मला 1-2 विषय मी सांगतो आणि त्यानंतर मी SP साहेब म्हणत येतो. एक आहे कंप्लेंट्सच्या आहे, कंप्लेंट्स कुठे करायची आहे. तो सी विजिल ऍप जे आहे तिथे कोणीही नागरिक करू शकतो, है ना, ज्यावेळी ऍक्च्युअली आपण सर्व प्रक्रियामध्ये जाणार आहे. पण त्याचे पूर्वी जे आहे आम्ही आमच्या जे डिझास्टर मॅनेजमेंट रूम आहे तिथे कंट्रोल रूम सुरू केलेला आहे आणि तिथे सुद्धा 24 आवर्स उपस्थिती राहणार आहे. आणि यांचे जे प्रमुख आहे ते डेप्युटी कलेक्टर जनरल शुभांगी साठे आहे. तो इथे ऑलरेडी एक नंबर आहे भारत सरकारच्या ते 1950 1950 म्हणतो. तो हे सुद्धा ऍक्टिव्हेट आपण ऑलरेडी केलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल आहे ना. ते बाकी जे सी विजिल विल बी फॉर सिटीजन्स वेन इट ऍक्च्युअली इज स्टार्टेड. तो हे सगळे आपल्याला ऑप्शन्स आहेत. बाकी ट्रेनिंग मॅनेजमेंट, मटेरियल मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट प्लॅन, IT ट्रेनिंग, लॉ अँड ऑर्डर है ना, वनरेबिलिटी मॅपिंग, सिक्युरिटी प्लॅन, एक्सपेंडिचर मॉनिटरिंग, पोस्टल बॅलेट पेपर, ETBBS, मीडिया, कम्युनिकेशन प्लॅन, डिस्ट्रिक्ट इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन आहे, रोल आहे. ऑब्झर्वर्स जे येणार आहे त्यांचे नोडल अधिकारी, डिसेबिलिटी कोऑर्डिनेटर आहे, जे PWD वोटर्स आहे त्यांच्यासाठी, बाहेरवरून जे पोलीस येणार आहे त्यांच्या नियोजनासाठी जे अधिकारी आहे. नॉमिनेशन सेल आम्ही स्थापन केलेलं आहे बिकॉज नॉमिनेशन आम्ही प्लेस टाइम ते कळवणार आहे ज्यावेळी आपण हे सगळे इश्यू करणार त्यावेळी आम्ही कळवतो. इथे असले की त्या सेल कोण कोण राहणार आहे. काउंटिंग स्ट्रॉंग रूम, आता हे एक महत्वाचे आहे. आता आम्ही ECIच्या अप्रुव्हलने ते मिरजोळ MIDC मध्ये जे FCIचे आहे ते आम्ही घेतलेले आहे. तो मागच्या वेळी जे होता 2019 मध्ये ते स्ट्रॉंग रूम आणि काउंटिंग हॉल दोन्ही त्या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती असेल लास्ट टाइम जे झालेलं आहे तो सेम आम्ही तेच प्रिमाइस आम्ही यावेळी ठेवलेलं आहे. त्यानंतर इलेक्शन प्लॅनर, पोल डे मॅनेजमेंट आहे, पोलिंग स्टेशन्सचे आम्ही डिटेलमध्ये आढावा घेतलेला आहे. फ्लाइंग स्क्वॉड SSTचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तो हे सगळे बाकी जे मुद्दे आहे, स्वीप ऑब्झर्वर, हे सगळे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. आता आम्ही काय केलं की डेली सिन्स आपल्याकडे वेळ आहे बिकॉज आज 16 पासून आपल्याकडे 12 पर्यंत वेळ आहे. तो या वेळी आम्ही डेली एक टॉपिक जे आहे ECIच्या त्या टॉपिकवर आम्ही या ऑफिसमध्ये प्रशिक्षण आणि डेली अधिकाऱ्यांच्या जे नॉलेज आहे हे सगळे आम्ही ते हे करणार आहे अभ्यास आणि आम्ही त्यांचे होमवर्क करून घेणार. म्हणजे असं नाही की नोडल अधिकारी बनले की असं नाही. सो दे विल ऑल्सो रीड अँड त्यांचे इथे प्रशिक्षण हे सगळे इथे सुरू राहणार. सो मला वाटतं की मी ब्रॉडली मी कव्हर केलेलं आहे बिकॉज मी नॉमिनेशनचा आता टच करत नाही. त्यामध्ये होत आहे ॲफिडेव्हिट आहे 26 फॉर्म 2A बिकॉज ते ज्यावेळी आपण इथे आहे बिकॉज आय विल टेक रेग्युलर प्रेस कॉन्फरन्स ते काय अडचण नाही है ना. खर्चाला मर्यादा सो त्यांच्या खर्चाच्या मर्यादा जे कॅन्डिडेटला म्हणतोय ना ते 95 lakhs आहे आणि जे नॉमिनेशन मध्ये जे भरायचे आहे जनरल कॅटेगरी दॅट इज 25,000 आहे ना. SC ST असले ते 50% आहे. ते गोष्टी मी नंतर सांगतो
तो या मला वाटते की जे मोठे मोठे गोष्टी आहे मी ऑलरेडी कव्हर केलेले आहे. मला वाटते एस पी साहेब आय रिक्वेस्ट यू अपंगांसाठी सुविधा जी रॅम्प वगैरे यासाठी ते 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 आता सी कसं आहे की पोलिंग स्टेशन्स जे मी सांगितलं आपल्याकडे 1715 आहे. आपले पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 1942 आहे ना. तो यामध्ये जे अशोर्ड मिनिमम फॅसिलिटी आहे ते तुम्ही जे रॅम्प सांगतो त्यांचे ग्रेडियंट आहे 1:12 राहायला पाहिजे. त्यामध्ये इलेक्ट्रिक कनेक्शन आहे का, लाईट आहे का, पाणी आहे का, टॉयलेट्स आहे का, ते सगळे 15-20 मध्ये त्यामध्ये आहे. सो ते सगळे आम्ही केलेले आहे. त्यांचे मुख्य जे आहे ते DDR आणि MMB चे अधिकारी आहे. तो आपण SP साहेबांचे पहिले ऐकू बिकॉज लॉ अँड ऑर्डरचे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर आपले जे प्रश्न आहे आपण डिस्कस करू. धन्यवाद. काही मुद्दे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा जो आहे मनुष्यबळ आमचं जे आहे पोलीस विभागाचं त्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आपल्याला ह्या संपूर्ण लोकसभा निवडणुकीदरम्यान 4151 पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासते आणि तेवढं मनुष्यबळ आपल्याकडे नाही नसल्यामुळे आपल्याला बाहेरून 3135 पोलीस कर्मचारी आपल्याला ह्या संपूर्ण कामासाठी लागणार आहे. त्याची मागणी आम्ही मुख्यालयाकडे नोंदवलेली आहे. त्याचबरोबर 2 SRPFच्या कंपन्या, केंद्रीय राखीव दलाच्या 2 कंपन्या, 1 कंपनी अशी पण मागणी आम्ही त्यासाठी नोंदवलेली आहे. तसंच होमगार्ड 2113 होमगार्ड सुद्धा आम्हाला लागणार आहे कारण पोल डे आहे तो फार महत्त्वाचा आहे. 100 मीटरचा पेरीपेरीचा बंदोबस्त असेल, नंतर पोलिंग स्टेशन जे आहे त्याच्यावरचा बंदोबस्त असेल, यासाठीचा एवढं मनुष्यबळ आम्हाला त्यासाठी लागणार आहे आणि त्याची आखणी आम्ही केलेली आहे. आणि अर्थात त्याचा संपूर्ण प्लॅन साहेबांच्या आणि आमच्या सगळ्या एकत्रित कन्सल्टेशनने आम्ही तो PCIला पाठवणार आहोत आणि त्याची नंतर मान्यता घेणार आहोत. हा सगळा मॅनपॉवरचा भाग. आता आजपासून जे आपलं महत्त्वाचं काम आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं पालन करण्यासाठीचे जे काही पथक आहे FST जे आहे ते FST कार्यान्वित झालेले आहेत आणि सातत्यानं त्यांना मॉनिटर करणं, त्यांच्याकडनं डेली रिपोर्ट घेणं आणि त्याचं रिपोर्टिंग सुरू करणं आणि त्याचं व्हायोलेशन झालं त्याची गुन्हे नोंद करणं, तर याची जबाबदारी पोलीस विभाग पार पाडेल. सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, कलेक्टर साहेबांच्या याच्यामधून तो राहून गेला की 24/7 अशा प्रकारचं एक नियंत्रण कक्ष या ठिकाणी स्थापन केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि त्याच्यामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी पण असणार आहेत, वायरलेस सेट, त्यानंतर सोशल मीडियावरती सुद्धा सातत्यानं वॉच असणार आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे सोशल मीडियामधून डिसइन्फॉर्मेशन, फेक न्यूज किंवा काही वेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवणं अशा प्रकारचा वापर केला जातो. त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी आपण सातत्यानं आमचं सायबर सेल सुद्धा काम करत राहणार आहे आणि त्या माध्यमातून जर का अशा प्रकार निदर्शन आला त्याच्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा निश्चितपणे केली जाईल. हा त्यातला महत्त्वाचा भाग होता. जसं केंद्रीय राखीव दलाची पथके या ठिकाणी येतील आणि राज्य राखीव दलाची पथके येतील त्यावेळेस मग शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये लोकांच्या मध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी पोलीस विभागाकडनं रूट मार्च आणि फ्लॅग मार्च घेण्यात येतील आणि लोकांच्या मध्ये अवेअरनेस आणि लोकांच्या मध्ये एक कॉन्फिडन्स येण्यासाठी एक मोहीम त्या ठिकाणी चालवली जाईल. जसं कलेक्टर साहेबांनी सांगितलं की स्वीपच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये आम्ही पण गावोगाव जाऊन तालुक्यामध्ये जाऊन अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही लोकांच्या मध्ये कसं प्रकारचे पर्सेंटेज वाढवता येईल यासाठीचं काम सगळी पथकं करणार आहे. महत्त्वाचा जो भाग आहे सरांनी जो सांगितल्याप्रमाणे जी आमची फ्लाईंग स्क्वॉड आहेत आणि SST आहे, जो बाहेर येणारा जो काही मद्याचा साठा असेल किंवा त्याची वाहतूक असेल किंवा कॅश असेल याच्यावरती कारवाई करण्यासाठीची जी कार्यवाही आहे त्यासाठी सातत्यानं आपल्याकडनं पथकं आमचे कार्यरत असणार आहेत आणि त्याच्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. त्याचबरोबर इकडे जे काही हातभट्टीसारखे व्यवसाय आहेत त्याच्यावरती कारवाई करून त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी सुद्धा एक मोहीम आम्ही राबवणार आहोत आणि त्याच्या प्रकारची कारवाई केली जाणार आहे.